मगाशी तुम्हाला जी मी गोष्ट सांगत होतो की इथे दगड जे पाण्यात टाकले ते दगड पाण्यामध्ये कसे तरंगले. आता पहिली तो गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रीरामांनी वानर सेनेच्या मदतीने इकडे त्यांनी सेतू बांधला लंकेपर्यंत जाण्यासाठी म्हणून. पण ज्या वेळेला ते दगड पाण्यात टाकायला लागले त्यावेळेला नॅचरली दगड आहे म्हटल्यावरती पाण्यामध्ये ते काही तरंगणार नाहीत, दगड पाण्यामध्ये बुडणारच. तर ते दगड पाण्यामध्ये टाकत असताना नल आणि नील असे दोन वानर होते की ज्यांना असा वरदान प्राप्त होता की ते ज्या दगडाला ज्या शिळेला हात लावतील ती शिळा पाण्यावरती तरंगेल असा त्यांना वरदान होता. म्हणून मग त्यांनी काय केलं, प्रत्येक दगडाला त्यांनी आपला हात लावला, त्या दगडावरती श्रीराम असं लिहिलं आणि मग तो दगड त्यांनी पाण्यामध्ये सोडला. आणि काय आश्चर्य, तो दगड पाण्यामध्ये सोडल्या सोडल्या ज्यांना जो वरदान प्राप्त होता नल आणि नील या वानरांना, त्याच्यामुळे हे सगळे दगड पाण्यामध्ये तरंगायला लागले आणि अशा पद्धतीने हा सेतू बांधून पूर्ण गेला. इथे या समोरच्या बाजूला थोड्या वेळाने दाखवतो. अर्थात आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये किती जरी झूम केलं तरी श्रीलंकेची बॉर्डर काही दिसणार नाही. पण इथे जे टेलिस्कोपवाले बसले त्या टेलिस्कोपमधनं आपल्याला 20 रुपये ते घेतात आणि श्रीलंकेची बॉर्डर ते दाखवतात. आता थोडा वेळ आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि मग त्याच्यानंतर खारीचा वाटा म्हणजे काय ही जी म्हण आहे, हा जो आपल्या मराठीमधला एक शब्द आहे, त्या शब्दामागची कहाणी पण इथेच घडली होती, ती मी तुम्हाला सांगतो. रामायण काळामध्ये इथे वानरसेना होती ज्यांनी हा पूल बांधायला श्रीरामांना मदत केली. तसेच हे दोन वानर इथे आता दिसत आहेत. हे काय मदत करायला आलेत माहीत नाही, पण हे दोन वानर मात्र इथे आपल्याला दिसत आहेत, नजरेस पडतात. दोन वानर जोडी आहे चांगली. हे इथे आपलं भारताचं जे राजचिन्ह आहे, जे सिंहाचं आपलं जे चित्र आहे, इथे आपल्याला हे लावलेलं दिसतं वरती. सिंहावर सध्या आता इथे कावळे बसत आहेत, पण हे आपलं भारताचं राजचिन्ह. इथे यांनी धोक्याची सूचना लिहिली आहे की हा समुद्र किनारा सगळ्यात डेंजरस आहे आणि स्ट्रॉंग करंट आहे पाण्याचा आणि सडन ड्रॉप ऑफ एरिया, म्हणजे 2 पावलं पुढे गेलं की अचानक खड्डा येऊ शकतो आणि ज्याच्यामुळे आपण खाली पाण्यामध्ये ओढले जाऊ शकतो. आता मी तुमच्याशी बोलतोय, पण बोलत असताना सुद्धा इथली जी ही वाळू आहे सगळी, या वाळूचे कण जे उडत आहेत ते वाळूचे कण उडून आपल्या चेहऱ्याला आणि अंगाला स्पर्श करतायत याची जाणीव होते. हे जे इथे बायनॉक्युलर्स घेऊन उभे आहेत ते इकडनं आपल्याला श्रीलंकेचं दर्शन घडवतात. इथे आलात आणि कॅमेरा जर का तुमच्याकडे नसेल, काळजी करायचं कारण नाही. जे समोर तुम्ही बघता इथे हे जे बसलेले आहेत आणि त्याचप्रमाणे हे जे इथे बसलेले आहेत हे आपल्याला फोटो काढून, त्यांचा प्रिंटर पण इथे आहे, फोटो काढतील आणि लगेच तुम्हाला त्याचा प्रिंटआउट पण काढून देतील. असंच आपण गिरनारला सुद्धा बघितलं होतं. गिरनारला अंबामाता मंदिराच्या थोडंसं पुढे गेलं की वरच्या बाजूला असे फोटोग्राफर 1-2 आपल्याला दिसले, ते आपल्या गिरनारच्या व्हिडिओमध्ये आहेत.
त्या समोरच्या बाजूला जायला इथनं असे नॅचरल पायऱ्या आहेत, दगड आहेत. या इकडनं आपण जाऊया. हा तिकडनं चांगलं होतं की उतरायला. घसरडा आहे पण थोडं वाळूमुळे. इकडनं खाली उतरलो. थोडंच आहे उतरायला, असं काही जास्त जड नाही. जड म्हणतो, अवघड नाहीये. आणि हा बीच सारखा अतिशय सुंदर वाळू आहे, पण बिना चपलांचा पाय टाकला तर पायाचा बिस्किट व्हायला वेळ लागणार नाही. एवढी वाळू आता थोड्या वेळाने गरम व्हायला इकडे सुरुवात होईल. वारा मात्र खूप आहे, भरपूर वारा आहे. इथल्या समुद्राबद्दल बोलायचं झालं तर हा जो आपण समुद्र बघतोय म्हणजे धनुष्यकोडीच्या उजव्या हाताचा हा हिंद महासागर आहे. आणि या डाव्या हाताला म्हणजे हे समोरच्या बाजूला या इथपासनं राम सेतू बांधला होता जो लंकेकडे जायला. त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे तो बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा उपसागर. आणि या साईडला समोर इकडे श्रीलंका. श्रीलंकेचं अंतर एवढं कमी आहे की इथपासून की आपल्याला त्या टेलिस्कोप मधनं सुद्धा श्रीलंकेची बॉर्डर दिसते. एवढं इथलं अंतर कमी आहे. फॅमिली मॅन सिरीज जर का कोणी बघितली असेल अमेझॉन प्राईम वरती तर त्याच्यामध्ये दाखवलंय आपल्या इथनं श्रीलंकेमध्ये बोटीनी कसं जातात ते. मगाशी मी खारीच्या वाटेचा उल्लेख केला होता की आपण म्हणतो की माझा खारीचा वाटा. तर तो खारीचा वाटा म्हणजे काय ते मी सांगतो. नल आणि नील यांनी या दोन वादळांनी ज्या वेळेला सेतू बांधायला सुरुवात केली त्यावेळेला नॅचरली त्यांनी सगळे दगड एकत्र केले आणि टाकायला सुरुवात केली. दगड तरंगायला लागले पाण्यावरती, पण ते पाण्यावरती तरंगत असताना त्या दोन दगडांच्या मध्ये अशी थोडीशी गॅप राहत होती. तर ती गॅप राहत असताना त्याच्यामध्ये वानर लोक सुद्धा सगळे मिळून इथली जी रेती आहे ती रेती त्याच्यामध्ये लिंपत होते आणि त्या दोन दगडामधलं जे अंतर आहे किंवा जी गॅप आहे ती गॅप भरायचा ते प्रयत्न करत होते. हे करत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघ जण सेतूचं बांधकाम कसं चाललंय, कुठपर्यंत आलंय याची पाहणी करण्यासाठी म्हणून तिथे आले. आणि तिथे आलं आणि त्यांच्या दृष्टीमध्ये एक छोटीशी खार तिथे त्यांना दिसली की जी आपली शेपटी आहे. आता खारीची शेपटी आपल्याला माहिती आहे झुपकेदार शेपटी असते. तर ती शेपटीनी ती खार जी आहे ती शेपटी त्या दगडांवरती घासत होती, दगडांवरती आपटत होती. श्रीराम तिथे आले आणि श्रीरामांच्या लगेच त्या खारीनी चरण स्पर्श केला. श्रीरामांनी त्याला विचारलं खारुताईला त्या की तू इथे काय करतेस आणि आपली शेपटी अशी का आपटतेस, तुला त्याची इजा होईल, तुला ते घासून घासून शेपटीला त्रास होईल. तर त्यावेळेला त्या खारीनी सांगितलं की या दोन दगडामधली जी माती आहे ती माती मी माझ्या शेपटीनी घासून घासून लिंपून जास्त मजबूत करायचा प्रयत्न करतेय. कारण आपली ही प्रचंड वानरसेना आणि आपले चरण ज्या सेतूवरनं लंकेकडे जाणार आहेत तर त्या पुलाला, त्या सेतूला काही धोका नसावा. तो पूल अतिशय मजबूत आणि चांगला राहावा. कारण गॅप राहिली तर पुलाला धोका होऊ शकला असता. दगड तर तरंगले असते पण ते दगड एखाद्याला हल्ले असते हे त्या खारीच्या लक्षात आले. आणि त्याच्यामुळे ती ते शेपटीनी ती जी माती आहे ती माती सगळी सारखी करत होती आणि आतमध्ये दाबत होती. आणि तेव्हापासूनच ती खार म्हणाली की प्रभू रामचंद्र, हे प्रभू रामचंद्र, तुम्ही लंकेला चाललायत सीतामाईच्या सुटकेसाठी, त्याच्यासाठी हा माझा खारीचा वाटा, मी खार हा माझा खारीचा वाटा. आणि तेव्हापासून आपण कोणाला मदत केली की त्यावेळेला आपण असं म्हणतो, किती जरी मोठी मदत केलेली असली तरी आपण म्हणतो की हा माझा खारीचा छोटा वाटा. गोष्ट तुम्हाला आवडली असेल, ही कथा आवडली असेल
आणि तुम्हाला याच्यापेक्षा काही वेगळी माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट करून अवश्य सांगा ही गोष्ट तुम्हाला आवडली का. आणि ही गोष्ट तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लहान मुलांना पण ही गोष्ट ऐकायला द्या आणि ही गोष्ट त्यांना दाखवा. अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे की एक छोटासा प्राणी सुद्धा भगवंतांसाठी आपला जीव आणि प्राण एकत्र करून कशी मदत करतो आणि तशीच मदत आपणही गरजवंतांना कशी करायला पाहिजे. आणि किती मोठी मदत केली तरी त्याला खारीचा वाटाच फक्त म्हणायचं आणि आपण आपलं कार्य करत राहायचं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय गुरु देवदत्त. आणि आपण रामेश्वरला आहोत तर त्याच्यामुळे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चला आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि अजून जर का कुठली कथा, अजून कुठली गोष्ट जर का आठवली तर ती गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. शिवलिंग वगैरे जे केलं होतं ते आपण जेव्हा अग्नितीर्थाला जाऊ त्यावेळेला त्या अग्नितीर्थाच्या इथे मी तुम्हाला सांगेन की श्रीरामांनी सीतामाईनी ते शिवलिंग कसं बनवलं, का बनवलं आणि त्याची जी काय स्टोरी आहे ती सगळी तिथे मी तुम्हाला सांगेन. तर चला आता परत एकदा आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि इथनं आता आपला पुढचा स्टॉप राहील त्या धनुष्यकोडीच्या अलीकडेच एक साधारणतः अर्धा किलोमीटर जुन्या काळामध्ये म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये रेल्वे जी होती ती रामेश्वर पासून इनफॅक्ट चेन्नई पासून इथपर्यंत यायची छोटी होती रेल्वे, मीटर गेज असेल. तर त्या रेल्वेच्या काही खुणा अजूनही आहेत. त्या खुणांवरती आपण जाऊया आणि ते जे रुईन्स आहेत ते रुईन्स आपण बघूया काय आहे. शूटिंग करत असताना जिथे ही बस आली रामेश्वर ते धनुष्यकोडी सिटी बस पण आहे. म्हणजे तुम्हाला स्पेशल गाडी, वेगळी गाडी करूनच इकडे यायची आवश्यकता नाही. आपलं बजेट जर का थोडं कमी असेल तर आपण बसनी पण इथे येऊ शकतो. रामेश्वरला राहायच्या भरपूर सोयी आहेत. अगदी 400-500 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत तुम्ही रूम्स इकडे घेऊ शकता. आणि रामेश्वर मंदिराचं पण इकडे भक्त निवास आहे. काल आम्ही ज्या वेळेला मंदिरात गेलो त्यानिमित्ताने सांगतो, काल आमचं दर्शन झालं आणि त्याची गोष्ट पण किती गर्दी होती, आतमध्ये काय काय बघितलं हे आज संध्याकाळी जाऊन मी परत थोडंसं बाहेरच्या बाजूने शूटिंग करीन, त्यावेळेला सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन. सांगायचं तात्पर्य ते परत विसरूनच गेलो. इथे बस आहे तर रामेश्वर पासून इथे तुम्ही बसनी पण येऊ शकता. या समुद्राच्या भरती ओहोटीबद्दल मी विचारलं तर साधारणतः 12 वाजल्यानंतर हे समुद्राचं पाणी थोडं थोडं वरती यायला इथं सुरुवात होईल. आणि ही जी लेवल आहे दगडाच्या खालची, म्हणजे मगाशी आपण खाली होतो आणि इथनं वरती आलो आपण या इथनं, तर ही जी लेवल आहे या लेवलपर्यंत थोडंसं पाणी इकडे वरती येईल. पण ते 12 वाजल्यानंतर म्हणजे भरती ओहोटीप्रमाणे या इथे पाणी सुद्धा कमी जास्त होतं. आणि हा समोर जो आपण बघतोय हा हिंद महासागर, इंडियन ओशन. आणि त्याच्यानंतर या साईडला इकडे या बाजूला श्रीलंका आहे, या बाजूला इकडच्या बाजूला बे ऑफ बंगाल, म्हणजे हा या साईडचा बे ऑफ बंगाल. आणि मध्ये इथे त्यांचा इथे पुढच्या बाजूला थोडंसं झूम करतो, इथे पुढच्या बाजूला तुम्हाला वाळूचं एक छोटंसं बेट दिसत असेल. थोडा वर घेतो, समोरच्या बाजूला सूर्य आहे त्याच्यामुळे किती दिसेल माहित नाही, पण समोरच्या बाजूला तिथे एक छोटंसं बेट झालेलं दिसतंय. तिथे त्या या दोन्ही समुद्रांचा संगमाची ती रेषा आहे. ही उजव्या हाताला स्क्रीनच्या आपल्या हिंद महासागर आणि डाव्या हाताला बे ऑफ बंगाल. सरप्राइझिंगली इकडे फुलपाखरं पण खूप उडतात. एवढ्या उन्हामध्ये फुलपाखरं कसा तग धरत असतील काय माहिती. पण प्रभू रामचंद्र, श्री लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव आणि सगळी वानरसेना यांच्या पवित्र पावन स्पर्शाने पावन झालेली ही सगळी धरती, म्हणून पण एखाद वेळेला एक छोटेसे जीव फुलपाखरासारखे सुद्धा इथे तग धरत असावेत असंच वाटतं. चला आता हे धनुष्यकोडीचं विहंगम दृश्य डोळ्यामध्ये साठवत आपण इथनंच पुढे एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती मगाशी जो मी उल्लेख केला की इंग्रजांच्या काळामध्ये इथपर्यंत रेल्वे यायची, छोटीशी रेल्वे चेन्नई पासून रामेश्वर पासून नसेल बहुतेक, चेन्नई पासूनच असेल. एखाद्याला माहिती थोडीशी चुकीची असू शकेल रामेश्वरम पासूनची, पण चेन्नई पासून इथपर्यंत यायला छोटी रेल्वे होती. त्याचा ब्रिज होता, रेल्वेच्या काही खुणा पण तिथे अजून आहेत, तर त्या सगळ्या खुणा आपण तिथे जाऊन बघूया. मागे सूर्य आहे त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती थोडासा अंधार येत असेल,
पण एक असा शॉट घेतो म्हणजे मग व्यवस्थित तुम्हाला चेहरा पण दिसेल. हे मागे पार्किंग आहे, चांगलं मोठं पार्किंग आहे, एक साधारणतः 100 गाड्या अगदी आरामात मोडतील असं पार्किंग आहे. आणि हे पार्किंग जरी समजा संपलं तरी पुढे अजून या रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच ठिकाणी गाड्या लावण्यासाठी म्हणून जागा आहे, तर तिथे आपण आपली 4 व्हीलर पार्क करू शकता. मोठमोठ्या बसेस सुद्धा येतात. रस्ता चांगला मोठा आहे. येत असताना आपण बघितला रस्ता किती मोठा आहे तो, आणि अतिशय प्लेन रस्ता आहे. म्हणजे एवढा प्लेन रस्ता अशा निर्जन ठिकाणी बघायला क्वचितच मिळतो. सुंदर रस्ता, दोन्ही बाजूला समुद्र. परत एकदा शॉट दाखवतो आणि मग पुढच्या स्पॉटला तुम्हाला. हे सगळं आजूबाजूचं गाडीतनं जात असताना 360 डिग्री व्ह्यू. कसं आहे ते माहित नाही, कॅमेरा गाडीच्या वरती आहे त्याच्यामुळे कितपत क्लिअर आणि काय काय दिसते मला माहिती नाही. अंदाजे करतोय, एडिटिंगच्या वेळेला मलाही दिसेल काय आहे ते. समोर बघतोय आपण हा वॉच टॉवर आहे, लाईट हाऊस पण याला म्हणता येईल, इंडियन नेव्ही. बाहेर बोर्ड पण आहे इंडियन नेव्हीचा, कोस्ट गार्ड. हे समोर जे आपण शिल्लक अवशेष बघतोय हे इंग्रजांच्या काळातली, त्या काळातली रेल्वे इथपर्यंत यायची, धनुष्यकोडीपर्यंत. 1964 बहुतेक, साल मला एक्झॅक्टली माहिती नाही. मी आता सांगताना जर का चुकला असेल साल तर इथे खाली टेक्स्टमध्ये देतो, बरोबर असेल तर काही टेक्स्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण या इथे इथपर्यंत रेल्वे यायची आणि पुढे एक रेल्वेचा ट्रॅक पण आहे, तो ट्रॅक पण मी तुम्हाला दाखवतो. छोटासाच ट्रॅक बघायला मिळेल, पण या इथे ती रेल्वे इथपर्यंत यायची. आणि जे वादळ झालं होतं प्रचंड, त्याला रामेश्वर वादळ असंच म्हणतात रादर, त्या वादळामुळे सगळा इथला परिसर त्यावेळेला उद्ध्वस्त झाला होता. इथे लिहिले बघा, बोट मेल ट्रेन ॲट धनुष्यकोडी हार्बर. म्हणजे ट्रेननी इंग्रजांचं सामान सगळं इथे यायचं. इथे मोठं हार्बर होतं आणि ज्या काळामध्ये सगळं उद्ध्वस्त झालं त्याच्या आधी, आणि इथपासून या बंदरातनं सगळं माल वाहतूक पण चालायची. आणि हे धनुष्यकोडी या इथे आपण आहोत, या इथे आपण आहोत. आणि हा राम ब्रिज असा, आणि इथनं श्रीलंका, थलीवन्नमर, इंडियन ओशन आणि बे ऑफ बंगाल दोन्ही आपल्याला व्यवस्थित वेगवेगळं दिसतं. आणि ही हार्बरची लाईन कशी होती धनुष्यकोडीची रेल्वे ट्रॅकची, बरोबर 1964 इथे लिहिलं आहे. 1964चं जे वादळ झालं त्याच्यामध्ये धनुष्यकोडी आणि रामेश्वरम हे पूर्ण उद्ध्वस्त झालं. आणि हे त्या काळचे काही विदारक आणि अतिशय मनाला यातना देणारे असे फोटो. म्हणजे किती त्यावेळेला
विध्वंस झाला होता तो. हा तो ब्रिज, या ब्रिजवरनं रेल्वे जायची. एवढेच फक्त आता अवशेष याचे शिल्लक राहिलेत. बाकी सगळे अवशेष काय म्हणतात त्याला आपण, नामशेष. अवशेष असल्यामुळे बाकी सगळे अवशेष नामशेष झाले. पुढे खाली ट्रॅक पण आहे वाटतं, तो ट्रॅक पण आपण बघूया. हा समोर जो ट्रॅक दिसतोय, या ट्रॅकवरनं इथनं रेल्वे जायची. मध्ये स्लीपर्स आणि हे जे दोन भाग दिसत आहेत, हा आणि हा, याच्यावरती त्यावेळेचा ट्रॅक होता. पण दुर्दैवाने आता एवढाच याचा अवशेष शिल्लक आहे. या बाजूला बे ऑफ बंगाल, इकडच्या बाजूला श्रीलंका, हा वॉच टॉवर मगाशी आपण बघितला, आणि या बाजूला इकडे आपला हिंद महासागर. चला आता पुढच्या आपल्या स्पॉटला जाऊया. काही वर्षापूर्वीपर्यंत धनुष्यकोडीचा जो शेवटचा पॉईंट होता, तो हा इथे पॉईंट होता हा. आणि इथे हा जो ब्रिज आहे, इथं इथपर्यंतच धनुष्यकोडी म्हणजे इथपर्यंतच एरिया होता. पण आता 4-5 वर्ष झाले, जिथे आपण जाऊन आलो तिथपर्यंत आता आपल्याला जाता येतं, तिथपर्यंत रस्ता बांधलेला आहे. चेन्नई इकडनं फक्त आता 573 किलोमीटर आहे. चेन्नई येणार बे ऑफ बेंगॉलच्या साईड. कोदंड राम कोदंड. हा रस्ता पण धनुषकोडी सारखा. पहले भी ये रास्ता था कि नहीं था उधर जाने का? सर ये रास्ता था, ऐसा रोड था ये? रोड से अभी बना है, 3 साल पहले बना है. वो बैकवर्ड है, ये बैकवर्ड है. वो समुद्र सामने. हा कोदंड राम मंदिराचा परिसर. कावळे भरपूर उडत आहेत, मासे इथे खाली पडलेले बहुतेक आहेत त्याच्यामुळे. आणि या बाजूला हा बे ऑफ बंगाल सगळा इकडे, आणि हे बॅकवॉटर्स आहे. चला आता मंदिरात जाऊ आणि या मंदिराची काय गोष्ट आहे, काय कहाणी आहे, ही पण मंदिरात जाऊन तुम्हाला सांगतो. सगळीकडे इकडे शाळी आपल्याला सगळीकडे मिळतातच. इथे शाळी सगळीकडे मिळतातच. सोडा आणि सगळं इकडे मिळतं. सोडा वगैरे हवा असेल तर. क्या क्या मिलेगा, क्या क्या मिलेगा? ये फ्रेश मिलेगा जूसेस का?
1 ग्लास का 70 रुपये प्योर। अभी आते हैं दर्शन करके आते हैं। ये नहीं लिया तो ये कुछ तो लेंगे, जो सोडा बीडा कुछ तो पिएगा। शाळी भरपूर आहेत इकडे, पार्किंग आहे, पार्किंग फुल आहे इकडे। आपल्या महाराष्ट्रातनं पण भरपूर लोक आले। सगळे महाराष्ट्रातनं आले का तुम्ही? आतमध्ये बहुतेक मोबाईल अलाउड नसणार आहे, त्याच्यामुळे बघतो, पण 99% मोबाईल अलाउड नसणार आहे। तर काय मंदिर आहे आणि काय कहाणी आहे ती आपण बघूया। कोदंड राम मंदिर, इथे लिहिले नो फोटोज अटेन्शन, याच्यावरती आपल्याला फोटो घ्यायला अलाउड नाहीये। पण हा हेच हे जे ठिकाण हेच आहे की इकडे विभीषणाचा सांकेतिक राज्याभिषेक जो केला होता, रावणाचा वध केल्यानंतर ज्या वेळेला सगळी वानरसेना आणि विभीषणासहित इथे परत आले, त्यावेळेला विभीषण कारण रावण तर नव्हता, रावण तर मेलेला होता, रावणाचा वध केलेला होता। लंकेचा राजा म्हणून मग विभीषणाचा राज्याभिषेक जो केला तो इथेच केला। चला आतमध्ये जाऊन श्रीरामांचं दर्शन आपण करून येऊया। पाऊस यायला लागला, पाऊस आला। इथे हे जण हे जे दुर्बिणीतनं बघताय ते इकडनं पुढे रामेश्वर दिसतं, असं यांनी सांगितलं। दुर्बिणीतनं बघितलं की पुढे रामेश्वर दिसतं। पाऊस आला। हे मागे आपल्या कोदंड राम मंदिर आहे। कोदंड म्हणजे काय तर तामिळमध्ये धनुष्य बाणाला कोदंड असं म्हणतात। आतमध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान आणि विभीषण यांच्या मूर्त्या आहेत। रावणाने जेव्हा सीतामाईंना तिचं अपहरण करून लंकेमध्ये सीतामाईला ते घेऊन गेला रावण, त्यावेळेला विभीषणाने रावणाला खूप विनंती केली की तू हे असं करू नको आणि सीतामाईला व्यवस्थित श्रीरामांकडे परत घेऊन जा, तिला परत पाठव, कारण श्रीराम हे विष्णूचेच अवतार आहेत। रावणाने काही ते मान्य केलं नाही, त्याच्यामुळे रावण आणि विभीषण यांचं भांडण झालं। ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। त्यांचं भांडण झालं आणि विभीषणाने रावणाला सोडलं आणि तो हवाई मार्गे या इथे रामेश्वरला आला, धनुष्यकोडी इथे आला, कारण त्यांना दूताकरवी त्याला माहिती होतं की श्रीराम आणि त्यांची सगळी सेना ही इथे धनुष्यकोडीच्या इथे रामेश्वरमध्ये वास्तव्याला आहे आणि इथनं ते आता लंकेकडे थोड्या दिवसात कूच करणार। त्यावेळेला तो सेतू नव्हता, म्हणून एक प्रश्न असा पडू शकतो की विभीषण आला तरी कसा, पण विभीषणाला ती विद्या अवगत होती, हवाई मार्गे ते आले आणि इकडे किनाऱ्यावरती यायच्या आधी वानर सेना, थांबा एक मिनिट तो हॉर्न झाला, किनाऱ्यावरती इकडे याच्या आधी वानर सेनेनी हवेतनं येताना त्यांना बघितलं, लक्ष्मणांनी बघितलं आणि त्यांना वाटलं की कोणी शत्रू येतो का काय, म्हणून त्यांनी आपली सेना सज्ज केली। पण त्याच्यानंतर विभीषण खाली उतरले, त्यांनी रामाला काही सल्ले दिले, पण लक्ष्मणाला असं वाटलं की हा रावणाचा एक मायावी कोणतरी राक्षस किंवा मायावीच कुठला तरी प्रकार असू शकतो। सगळ्यांनी विनंती केली श्रीरामांना की तुम्ही या विभीषणाकडे लक्ष देऊ नका, त्याचा सल्ला ऐकू नका, तो जी माहिती देतोय त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। पण श्रीराम म्हणाले की आपल्याला जो शरण येतो, जो श्रीरामाला शरण येतो, मग तो कोणी का असेना, त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याची जी काही पाप असतील ते पापक्षालन करणं हे माझं श्रीराम म्हणून कर्तव्य आहे। आणि श्रीरामांनी विभीषणाला आपले शरण में लिया असं म्हणायला हरकत नाही, त्यांनी त्याला आपल्याकडे सामावून घेतलं आणि मग पुढची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। सेतू मार्गे सगळे तिकडे गेले, रावणाचा वध केला आणि या इथे ज्या वेळेला सगळे लोक परत आले त्यावेळेला श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगून इकडे विभीषणाचा राज्याभिषेक करवला। असं हे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ते कोदंड रामाचं मंदिर। आता पाऊस पण यायला लागलेला आहे, वातावरण अतिशय गार झालंय। साऊथ मधला पाऊस कसा असतो हे अनुभवायचं पण आता आपल्याला संधी मिळणार आहे। जोरात पाऊस आलाय, तर चला आता बघूया आपण गाडीमध्ये जायचो आम्ही भिजतो का काय ते। चला बघता बघता पावसाने रौद्र स्वरूप धारण केलेलं आहे, पण हे पासिंग शॉवर आहे,
त्याच्यामुळे हा पासिंग शॉवर थांबेल लगेच, त्यात काही शंका नाही. तर समोरच्या बाजूला इकडे फ्लोटिंग स्टोन आहे, दगडा पाण्यावरती तरंगणारे दगड, जे नल आणि नीर यांनी जे वापरले होते त्यातलेच काही दगडांचे अवशेष. कित्येक किलोचा दगड आहे पण तो पाण्यावर तरंगतो, तो आपण बघायला पावसाची सर थांबली तर तिकडे जाऊया. मगाशी मी दुर्बिणीतून उल्लेख केला की समोर रामेश्वर दिसतं म्हणून. हे बघा ते रामेश्वराचं मंदिर. आता मी कॅमेरा झूम करतो मोबाईलचा, पण किती झूम होईल माहिती नाही, पण रामेश्वरचं मंदिर दिसतंय का बघूया. हे बघा हे समोर आपल्याला रामेश्वरचं मंदिर दिसतंय. गोपूर, एक गोपुराचा भाग उंचच्या उंच जो आहे तो दिसतो. ही रिक्षा गेली की दिसेल. हे बघा मी त्याला स्पॉट करायचा प्रयत्न करतो. जास्त झूम केल्यामुळे एखाद्याला मोबाईल हालत असेल. वारंही खूप सुटलंय, पाऊस येतोय त्याच्यामुळे वारं प्रचंड सुटलं आहे, पण इथे समोर रामेश्वर दिसतं बघा. एक पावसाची सर येऊन गेली मोठी आणि वातावरण सगळं एकदम क्लिअर झालं. अतिशय स्वच्छ आणि दूरपर्यंत आपल्याला आता दिसतंय. मगाशी आपण तिथे गेलो होतो त्या बाजूला धनुष्यकोडी तिकडे, तिथे आता हे पावसाचे ढग सगळे तिकडे जात आहेत आणि हा समुद्र. अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य दिसतंय. वारं प्रचंड आहे त्याच्यामुळे एखाद्याला आवाजामध्ये डिस्टर्बन्स येत असेल. आणि हे इथे समोर जे ठेवले ते फ्लोटिंग स्टोन. चला आता पुढच्या स्पॉटला जाऊ. एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की इथं आलात तुम्ही, रामेश्वर सोडलं की एक 4-5 किलोमीटर नंतर मोबाईलला सिग्नल येत नाही आणि धनुष्यकोडीला तुमचं इंटरनेट पण मोस्टली चालणार नाही आणि मोबाईलला पण सिग्नल येणार नाही. तर ही एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. तसं आपण काही जास्त वेळ नसतो, एक साधारणतः 1-1.5 तासच फक्त तिथे थांबतो, त्याच्यामुळे असा काही मोठा इश्यू नाही आहे, पण माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगतो. आणि तुमच्या माहितीसाठी ही ती आमची ट्रिप आहे, ती तुम्ही पिठापूरचे आपले भरपूर व्हिडिओ बघितलेत, सगळ्यांनी भरभरून त्याच्यावरती कॉमेंट केल्या, लाईक केलेत. त्या पिठापूरचं ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं SM टूर्स, सौ रुपाली देवरे आणि प्रमोद दोरे, त्यांच्याकडनंच आम्ही या आमच्या साउथ इंडिया ट्रिपचं पैकेज. आप जरा बताओगे कहाँ कहाँ पे जा सकते हो और यहाँ पे देखने जैसा पहले क्या क्या है? आपका नाम क्या? सैयद. आप भी इधर के हो? आपका? बालाकृष्ण. मदुराई सिटीच्या बरोबर मध्ये या इथे समोर हा सेंट्रल बस स्टँड आहे. हा पेरियार बस स्टँड आहे बहुतेक, मी नाव चेक करून तुम्हाला सांगतो.